Today we will see, we have seen 4 activities. I have given you 4 activities and you know all these. We have completed 4 activities. Now we will see the टेस्ट ऍक्टिव्हिटी टेस्ट फॉर 1 to 4. जे तुम्ही 1 ते 4 ऍक्टिव्हिटीज बघितल्या त्याच्यावरती कृतीपत्रिका एक टेस्ट इथे दिलेली आहे. त्याची इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन मी नंतर तुम्हाला सेंड करते. पण आता आपण एक एक क्वेश्चन्स बघूयात कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा इथं तुम्हाला आन्सर्स लिहायचे इन 1 सेंटेन्स. आता पहिला क्वेश्चन काय आहे, ध्वनी म्हणजे काय, म्हणजेच काय साऊंड. व्हॉट इज अ साऊंड. साऊंड काय आहे तर साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड विच क्रिएट्स द सेन्सेशन ऑफ. तुम्हाला 9th मध्ये किंवा मी दिलेल्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचा आन्सर असेल. साऊंड इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट्स द सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन अवर इयर्स. त्याला काय म्हटलेलं आहे, साऊंड. आता त्याच्यानंतर संवेग म्हणजे काय, संवेग म्हणजेच ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं तर ऍक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी असणार आहे. आणि त्याचं SI युनिट आणखीन CGS युनिट विचारलेलं आहे. संवेग म्हणजे काय आहे, ऍक्सेलरेशन. त्याचं SI युनिट काय असणार आहे, SI युनिट तर SI युनिट इज SI युनिट ऑफ ऍक्सेलरेशन काय असतं तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि CGS युनिट त्याचं काय येणार आहे, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर दैनंदिन व्यवहारात उपयोगात येणाऱ्या आम्लधर्मी आणि आम्लारी धर्मी पदार्थांचे प्रत्येकी एक नाव लिहा. आता डे टू डे लाईफ मध्ये आपल्या the substances which we use in our life, day to day life, you have to give examples of acidic substances and basic substances, and you have to give only one example of acidic substance. Lemon juice हे काय येणार आहे, acidic substance येणार आहे. आता आम्लधर्मी आम्लारी धर्मी म्हणजे अल्कलीज किंवा बेसेस. बेसेस मध्ये कोणतं येणार आहे तर सोप, डिटर्जंट. सोप जो आहे तो सोप हा काय येणार आहे, इट इज अन अल्कली. त्याच्यानंतर काही सॉल्ट्स आहेत, त्याच्यामध्ये बेकिंग सोडा असेल तो सुद्धा बेसिक इन नेचर येणार आहे. त्याच्यानंतर ऍसिडिक मध्ये लेमन ज्यूस, टार्टारिक, टॅमरिन मध्ये असलेलं ऍसिड, त्याच्यानंतर लॅक्टिक ऍसिड्स, हे सगळे काय आहेत ऍसिडिक सबस्टन्सेस आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या आवाजाच्या वारंवारतेत मुख्य फरक कोणते असतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी ऑफ मेल अँड फिमेल, त्यांच्यामध्ये विचारलेलं आहे साऊंड मध्ये. तर ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. द फ्रिक्वेन्सी. आता इथं तुम्हाला काही त्या फ्रिक्वेन्सीच्या जे काही साऊंड वेव्हज आहेत त्या साऊंड वेव्हच्या काय दिलेल्या आहेत, इथं प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. मग ह्युमन बिंग मध्ये किंवा मेन अँड वुमेन मध्ये फ्रिक्वेन्सीज यांच्यामध्ये काय फरक आहे, मेन फ्रिक्वेन्सी. मग त्याच्यामध्ये हाय पिच कोणाचं असणार आहे, विमेनचं असणार आहे, आणि लो पिच मेनचं असणार आहे. ते सुद्धा नंतर तुम्हाला तो क्वेश्चन व्यवस्थित इंग्लिश मध्ये कन्वर्ट करून देते. त्याच्यानंतर वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना मनोजने मोटरसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होतो. आता वेग म्हणजे काय असणार आहे इथं, व्हेलॉसिटी. आता मनोज जो आहे ही इज रायडिंग अ मोटरसायकल. तो मोटरसायकल राईड करत आहे आणि कुठल्या रोडवरती आहे, कर्वड रोड. टर्न आहे, त्याला वळण आहे. अशा वळणाच्या रस्त्यावरती त्याचं स्पीड आणखीन डायरेक्शन जर त्यांनी दोन्ही बदललं तर व्हेलॉसिटी वरती त्याचा काय परिणाम होणार आहे तर व्हेलॉसिटी चेंजेस. व्हेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे विथ स्पीड अँड टाइम. त्याच्यासाठी तुम्ही हे पहिलं बघितलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेला त्याची डायरेक्शन वेन ही इज रायडिंग ऑन अ कर्वड पाथ मध्ये असेल त्यावेळेस त्याचं स्पीड आणि डायरेक्शन जर चेंज झालं तर काय चेंज होणार आहे, व्हेलॉसिटी ऑल्सो चेंजेस. व्हेलॉसिटी वरती काय परिणाम होणार आहे तर व्हेलॉसिटी चेंजेस विथ चेंज इन स्पीड अँड डायरेक्शन. त्याच्यानंतर इथं कम्प्लीट द केमिकल रिॲक्शन. ही केमिकल रिॲक्शन तुम्हाला कम्प्लीट करायचं. मग रिॲक्टंट्स कोणते आहेत तर CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड, Na2SO4 म्हणजे असणार आहे सोडियम सल्फेट. मग आता याच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे
आणि दिस इज अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय फॉर्म होणार आहे तर कॅल्शियम सल्फेट CaClCaSO4 कॅल्शियम सल्फेट फॉर्म होणार आहे. आणि दुसरा काय फॉर्म होणार आहे प्लस इथं साइन असायला पाहिजे NaCl. आता सोडियम सल्फेट सोडियम क्लोराईड त्याचा फॉर्म्युला काय आहे NaCl आहे. आता कॅल्शियम सल्फेट जो आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे तर Na2 इथं सोडियम सल्फेट आहे म्हणजेच इथं SO4 जो आहे हा रॅडिकल याची व्हॅलन्सी असते 2, कॅल्शियमची व्हॅलन्सी पण 2, म्हणून त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार आहे केमिकल फॉर्म्युला CaSO4 आणि इथं सोडियम क्लोराईड. आता रिॲक्शन बॅलन्स झाली पाहिजे म्हणून NaCl ला कोइफिशियंट काय येणार आहे 2. कळलेलं आहे. तर काय आहे रिॲक्शन ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. कॅल्शियम क्लोराईड रिॲक्ट्स विथ सोडियम सल्फेट टू फॉर्म कॅल्शियम सल्फेट प्लस NaCl. आता इथं त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कशावरून ठरवायचा आहे तर SO4 या रॅडिकलची व्हॅलन्सी काय असते त्याच्यावरती चार्ज असतो -1, त्याची व्हॅलन्सी असते 2 -2. आणखीन कॅल्शियमची चार्ज असतो +2, म्हणून हे दोघांच्या मध्ये केमिकल फॉर्म्युला काय येणार आहे CaSO4. त्याच्यानंतर वैश्विक द्रावक म्हणजे काय वैश्विक द्रावक म्हणजे युनिव्हर्सल इंडिकेटर. युनिव्हर्सल इंडिकेटर कशाला म्हटलेलं आहे तर several indicators, a mixture of several indicators is called as universal indicator. युनिव्हर्सल इंडिकेटर तुम्हाला आता आपण ऍसिड बेस याच्यामध्ये बघितलेलं आहे. मग युनिव्हर्सल इंडिकेटर हा काय आहे इट इज अ युनिव्हर्सल इंडिकेटर इज मेड बाय मिक्सिंग सेव्हरल सिंथेटिक इंडिकेटर्स. मग त्याला इन स्पेसिफिक प्रपोर्शन. मग त्याची डेफिनेशन काय लिहायची युनिव्हर्सल इंडिकेटरची a mixture of several synthetic indicators in specific proportion is called as universal indicator. त्याला काय म्हणायचंय युनिव्हर्सल इंडिकेटर वैश्विक द्रावक. आणि त्याचा यूज कशासाठी करतो आपण युनिव्हर्सल इंडिकेटरचा तर टू डिटरमाइन द गिवन सबस्टन्स इज ऍसिडिक और बेसिक और न्यूट्रल डिटरमाइन करण्यासाठी होणार आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे नैसर्गिक द्रावकांचे नैसर्गिक दर्शकांचे 2 नावे लिहा. नैसर्गिक दर्शक म्हणजे नॅचरल इंडिकेटर्स. नॅचरल इंडिकेटर्स कोणते आहेत तर नॅचरल इंडिकेटर्स याच्यामध्ये कोणते येणार आहेत लिटमस येणार आहे, टर्मरिक येणार आहे, जामून येणार आहे. हे काय असणार आहे नॅचरल इंडिकेटर्स. त्याचबरोबर निळ जी असते म्हणजेच इंडिगो ही सुद्धा काय आहे नॅचरल इंडिकेटर मध्ये येणार आहे. आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे बघा किरण तिच्या आई बाबांबरोबर त्याच्या नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या रिकाम्या बंदिस्त घरामध्ये गेली. घरात प्रवेश केल्यानंतर आई बाबांशी बोलत असताना तिला सुस्पष्ट नसणारा व वाढलेल्या महत्तेचा ध्वनी ऐकू आल्याने ती पूर्णपणे गोंधळून गेली. तिला असा आवाज का येत ते कळेना, का आला ते कळेना. तिचे तिच्या आई बाबांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची. या घरात सुस्पष्ट नसणारा व वाढलेल्या महत्तेचा ध्वनी का ऐकू येतो. आता ती काय केलेली आहे ती तिच्या आई वडिलांबरोबर एका रिकाम्या नुकतंच बांधलेल्या घरामध्ये गेलेली आहे. आणखीन त्या घरात गेल्यानंतर तिला तिचे आई वडील जे बोलतात त्याचं स्पष्ट ऐकू आलं नाही. मग असं का घडलं असं तिनं विचारलं. मग ते कसं का घडणार आहे ते तसं तर ज्या वेळेला तिथं काय आहे रिकामी खोली आहे त्याच्यामुळे त्या खोलीमध्ये कोणतं सामान नाही म्हणजेच त्याच्यामध्ये साऊंड ऍब्सॉर्बंट गुड साऊंड ऍब्सॉर्बंट नाही. रिकामी खोली याच्यामध्ये भिंती आहेत म्हणजे हार्ड सरफेस आणि हार्ड सरफेस इज बॅड साऊंड ऍब्सॉर्बर. तो बॅड साऊंड ऍब्सॉर्बर होणार आहे. आणि जर असं असेल तर मल्टिपल रिफ्लेक्शन्स ऑफ साऊंड घडणार आहेत. आणि जो काही रिफ्लेक्टर मुळे किंवा त्या मल्टिपल रिफ्लेक्शन मुळे जो काही नॉइज तयार होतो त्याला आपण काय म्हणतो रिव्हर्बरेशन म्हणतो. आणि तिथं काय होणार आहे नॉइज तयार होणार आहे त्या सरफेस वरती क्लिअर म्हणजे तिथे आपल्याला नीट आवाज ऐकू येणार नाही. मग या घरात सुस्पष्ट
म्हणजे स्पष्ट असा आवाज का येत नाही आणि जो काही आवाज आहे त्याची महत्तेचा ध्वनी ऐकू येतो. म्हणजेच इथं तसं का होतं असं तिनं विचारलं, तर का होणार आहे, तर त्या रिकाम्या खोलीमध्ये काय आहेत, वस्तू नाहीत. देर इज नो फर्निचर, देर आर नो लगेज किंवा फर्निचर इज नॉट प्रेझेंट. देअरफॉर कर्टन्स नाही आहेत, त्याचबरोबर काही बोर्ड्स असतील घरामध्ये, त्याचं जे काही फॅब्रिक यूज केलेलं असतं, कर्टनला असेल, फर्निचरमध्ये कुशन्स असतील, त्या फॅब्रिक्स किंवा फर्निचर असल्यावरती काय होणार आहे, ते गुड ऍब्सॉर्बंट, साऊंड ऍब्सॉर्बंट म्हणून काम करणार आहेत. आणखीन जे काही बॅड रिफ्लेक्शन होणार आहे किंवा रिफ्लेक्शनमुळे जो काही साऊंड क्रिएट होणार आहे तो ऍब्सॉर्ब केला जाणार आहे आणि क्लिअर साऊंड हर्ड होणार आहे. मग त्या रूम मध्ये असे साऊंड ऍब्सॉर्बंट प्रेझेंट नसल्यामुळे तो आवाज क्लिअर येत नाही. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या ध्वनीला काय म्हणता येतं, मग असा जो काही नको असलेले मल्टिपल रिफ्लेक्शनमुळे जो काही बॅड साऊंड ऐकायला मिळतो आपल्याला, त्याला काय म्हटलेलं आहे, तर इट इज कॉल्ड ॲज नॉईज ऑर इट इज टर्म्ड ॲज रिव्हर्बरेशन. त्याला काय म्हणायचं आहे, रिव्हर्बरेशन. आणि रिव्हर्बरेशन आपल्याला रिड्यूस करता येतं, त्याच्यासाठी तुम्हाला इथं दिलेलं आहे. जर काही ते का होणार आहे रिव्हर्बरेशन ते इथं दिलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे, माझा रंग निळा आहे, माझ्या शरीरात पाण्याचा अंश आहे, मला उष्णता दिली असता पांढऱ्या रंगाची भुकटी तयार होते, तर मी कोण, ओळखा पाहू. मग असा एक केमिकल सबस्टन्स, त्याचा कलर काय आहे, ब्ल्यू, त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. आता तुम्ही वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असलेले सॉल्ट्स जे आहेत त्याला काय म्हटलेलं आहे, ज्या सॉल्ट्स मध्ये वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत त्या वॉटरला काय म्हटलं जातं, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. काय म्हटलं जातं, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आता निळ्या रंगाचा केमिकल सबस्टन्स की ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, मग त्याचं नेम काय असणार आहे, तर त्याचं नेम आहे कॉपर सल्फेट. कॉपर, दे आर क्रिस्टल्स ऑफ कॉपर सल्फेट. बघा, कॉपर सल्फेट त्यालाच दुसरं नेम काय आहे, ब्ल्यू व्हिट्रिऑल. आणि त्याला किती वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती प्रेझेंट आहे, 5 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, CuSO4.5H2O. मग कॉपर सल्फेट contains water of crystallization. Therefore, when it is heated, त्याला हीट केल्यानंतर the water of crystallization evaporates and the blue color of copper sulfate disappears and a white anhydrous powder of copper sulfate is formed. तुम्हाला इथं हा एक्सपेरिमेंट याच्यामध्ये एक शॉर्ट दाखवलेला आहे. मग कॉपर सल्फेट तो निळ्या रंगाचा सबस्टन्स कोणता असणार आहे, इट इज कॉपर सल्फेट CuSO4. त्याला काय म्हणायचं आहे, कॉपर सल्फेट CuSO4 असणार आहे. त्याचं नेम कळलं आणि ज्या वेळेला त्याला हीट करतो त्यावेळेस काय घडणार आहे, द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इव्हॅपरेट्स, द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इव्हॅपरेट होणार आहे अँड व्हाईट अनहायड्रेस पावडर इज फॉर्म्ड. आता तर मी कोण आहे आणि ओळखा पाहू आणि माझे रासायनिक सूत्र कोणते, मग तो कोण आहे, कॉपर सल्फेट. त्याचं केमिकल फॉर्म्युला काय आहे, CuSO4.5H2O. त्याच्यामध्ये असलेले वॉटर मॉलिक्युल्स सुद्धा आपल्याला लिहायचे आहेत. काय आहे, CuSO4.5H2O. हा काय आहे, कॉपर सल्फेट. त्याचा कलर कोणता आहे, ब्ल्यू. आणि ज्या वेळेला हीट करणार त्यावेळेस द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इव्हॅपरेट्स अँड व्हाईट अनहायड्रस पावडर ऑफ कॉपर सल्फेट इज फॉर्म. आता त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता हे एक्झाम्पल्स बघितल्यावरती कशाचे आहेत, तर तुम्ही लास्ट इयर मध्ये काय बघितलेलं आहे, इक्वेशन्स ऑफ मोशन स्टडी केलेलं आहे. त्या इक्वेशन्स ऑफ मोशन वरती हे एक्झाम्पल्स आहेत. आता इथं तुम्हाला यू दिलेलं आहे म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, ए ऍक्सिलरेशन, टी टाइम टी सेकंड्स मध्ये दिलेलं आहे आणि इथे एक इक्वेशन दिलंय v इज इक्वल टू यू प्लस एटी. आता हे इक्वेशन कुठलं आहे, तर दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे काय आहे, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, v इज इक्वल टू यू प्लस एटी. आता अशा प्रकारचे सम्स येतात त्यावेळेस मीन्स आपण सोडवताना कसं सोडवायचं आहे, ते वहीवरती सोडवायचं आहे आणि मग त्याचा आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. आता याच्यामध्ये
आता हे सम सोडवत असताना बघा, मी फक्त इथे एक दाखवणार आहे. ह्याच्यात तुम्हाला पहिल्यांदा काय दिलेलं आहे, यू ची व्हॅल्यू दिलेली आहे इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. ए दिलेलं आहे ऍक्सेलरेशन, आणि त्या ऍक्सेलरेशन इज 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टाइम टी इज गिवन ॲज, किती दिलेला आहे टाइम, 5 सेकंड्स. 5 सेकंड्स. आणखीन त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही काय दिलेलं आहे, व्हॉट यू हॅव टू फाइंड, you have to find final velocity v. v is equal to u plus at. you have to find, आता हे सुद्धा मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि हे फाइंड करायचं आहे तुम्हाला, v ची व्हॅल्यू फाइंड करायची. त्याच्यासाठी इक्वेशन पण दिलेलं आहे. मग तुम्ही काय करणार, v इज इक्वल टू u प्लस at, व्हॅल्यू घालायची, u आहे 0 प्लस a ची व्हॅल्यू आहे 5 इंटू, आता 5 काय आहेत हे, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू टाइम किती आहे 5 सेकंड्स. आता या सेकंड स्क्वेअर मधला 1 सेकंड कॅन्सल होऊन जाणार आहे, आणि तुम्हाला काय मिळणार आहे, 0 प्लस 5 मीटर पर सेकंड. म्हणून तुमची फायनल व्हेलॉसिटी तुम्हाला काय मिळाली, 5 मीटर पर सेकंड. कळलंय. त्याला युनिट जर घेतलं सम करताना तर आपल्याला आन्सरला युनिट चुकत नाही. तर लक्षात घेण्यासाठी हे दिलेलं आहे. आणि जरी तुम्ही युनिट न घेता सम सॉल्व्ह केलं तर, आता इथे 5 इंटू 5 चुकलेलं आहे, 5 इंटू 5 किती येणार आहे, 25. म्हणून तुमचा आन्सर येणार आहे, फायनल वेलॉसिटी किती आहे, 25 मीटर पर सेकंड येणार आहे. आता त्याच्यातलं सेकंड सम आपण बघूयात. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे, तर सेकंड सम मध्ये तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी फाइंड करायची आहे, ती फाइंड करायची म्हणून त्याला क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्सिलरेशन दिलेलं आहे. व्हॉट इज ऍक्सिलरेशन, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. What is time given, t is equal to 8 seconds. T is equal to 8 seconds. And final velocity is equal to 16 meter per seconds. हे दिले आणि u फाइंड करायचं आहे. याच्यासाठी सुद्धा तुम्ही इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन यूज करणार, v is equal to u plus at. u plus at. v किती दिलंय त्याची व्हॅल्यू घाला 16. u फाइंड करायचंय तसंच ठेवा. ए किती आहे 1 इंटू टी किती आहे 8. आता मी इथे युनिट्स लिहिलेले नाहीत, पण आपल्याला यू इज अ युनिट काय असणार आहे, यू ही व्हेलॉसिटी आहे, आणि व्हेलॉसिटीचं एसआय युनिट काय असतं, मीटर पर सेकंड. आता इथं 16 इज इक्वल टू यू प्लस 1 इंटू 8 किती येणार आहे 8. मग या 8 ला ट्रान्सफर करा, काय येणार आहे 16 मायनस 8. म्हणून देअरफॉर यू इज इक्वल टू किती येणार आहे, यू इज इक्वल टू 16 minus 8 is 8 meter per second. This is your answer. हे तुम्हाला सोडवायचं आहे. मी आता ही तुम्हाला काय दिलेलं आहे, आता इथे एक क्वेश्चन आहे, हे कसं आहेत हे क्वेश्चन्स ते दिलेत. ही टेस्ट तुम्हाला सोडवून पाठवायची आहे. हा व्हिडिओ ऐकायचा, आणखीन सोडवून पाठवायची. आता इथं गिव्ह रिझन आहे, सोडियम ची व्हॅलन्सी 1 आहे. काय आहे, सोडियमची संयुजा 1 आहे. सोडियम, आता सोडियम हा काय आहे, मेटल, आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सुद्धा तुम्ही 9th मध्ये स्टडी केलेलं आहे. मग सोडियम साठी व्हॅलन्सी जी आहे, सोडियमची व्हॅलन्सी किती आहे 1. आता पहिल्यांदा सोडियमचा ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम किती आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम किती आहे 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार आहे, तर 281. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 281. आता लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1. लास्ट शेल कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज 1. देअरफॉर व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. म्हणून व्हॅलन्सी काय असणार आहे सोडियमची 1. आता व्हॅलन्सी इज डिटरमाइंड. व्हॅलन्सी कशी डिटरमाइन करत असतात, तर व्हॅलन्सी इज determined by number of valence electrons.
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द लास्ट शेल. In sodium, the atomic number of sodium is 11. Therefore, its electronic configuration is 281. ते इथं तुम्हाला लिहायचंय. The number of valence electrons is 1. Therefore, किंवा the last shell contains 1 electron. आता सोडियम हा स्टेबल होण्यासाठी, सोडियम ॲटम स्टेबल होण्यासाठी काय करणार आहे? इट गिव्स 1 इलेक्ट्रॉन आणि त्या सोडियम ॲटम पासून काय तयार होणार आहे? सोडियमचा आयन फॉर्म होणार आहे आणि त्या आयन वरती काय असणार आहे? +1 चार्ज असणार आहे. बाय गिव्हिंग 1 इलेक्ट्रॉन, तो एक इलेक्ट्रॉन देणार आहे. हा काय आहे? ॲटम आहे सोडियमचा आणि त्या ॲटम पासून काय मिळणार आहे तुम्हाला? सोडियमचा आयन फॉर्म होणार आहे बाय गिव्हिंग 1 इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉन किती देतो? एक देतो, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे? 1. आता व्हॅलन्सी म्हणजे काय असतं? अजून एक दुसऱ्या डेफिनेशन व्हॅलन्सीची. तर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड or the number of electrons accepted or the number of electrons that take part in sharing that number is called as valency of that element. कळलेलं आहे? मग सोडियम हा काय करतो? एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो. त्याच्या लास्ट शेल मध्ये असलेला एक इलेक्ट्रॉन तो काय करतो? देतो. आणखीन त्या सोडियम ॲटम पासून हा ॲटम ऑफ सोडियम इज अनस्टेबल. आणि स्टेबल केव्हा होणार आहे? तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट झाल्यावरती, लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स झाले की तो काय होणार आहे? स्टेबल होणार आहे. मग तो एक इलेक्ट्रॉन देणार. आणखीन आता ह्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 281. इथं काय फॉर्म झालाय? आयॉन फॉर्म झालेला आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 28. म्हणजे हा इनर्ट गॅसेस, त्याच्या जवळचं असलेला इनर्ट गॅसेस एवढी त्याची काय होणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि याचा हा स्टेबल असणार आहे, पण ह्याला काय चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण ह्याला चार्ज प्रेझेंट आहे. ज्या वेळेला निगेटिव्ह चार्ज आयन जवळ येईल त्यावेळेस त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होऊन कंपाऊंड फॉर्म होणार आहे, त्याला आयोनिक कंपाऊंड आपण म्हणतो. मग सोडियमचं व्हॅलन्सी 1 काय आहे? त्याच्यासाठी व्हॅलन्सी इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. Electronic configuration of sodium is 281. Last orbit contains 1 electron. Sodium donates 1 electron किंवा gives 1 electron. Therefore, its valency is 1. हे त्याचं रिझन तुम्हाला सांगायला येणार आहे. त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला एक डायग्राम दिली आहे आणि त्या डायग्रामचं काय करायचंय? तुम्हाला नेम्स लिहायचे आहेत. ही डायग्राम पुस्तकामध्ये तुम्ही मागच्या वर्षी स्टडी केलेली आहे. इथं एक ऑडिओ काय आहे? एक स्पीकर, म्हणजे इथं सिंगर आहे कोणतरी आणि त्या सिंगरचा साऊंड, म्हणजे इथं साऊंड प्रोड्यूस होणार आहे. सोर्स ऑफ साऊंड, ती व्यक्ती गाणं म्हणती आहे किंवा भाषण देते आहे आणि इथं जी बसलेली व्यक्ती आहे ती ऐकती आहे. म्हणजे दिस इज, हा पर्सन जो आहे हा लिस्नर आहे आणि हा कोण आहे? सिंगर किंवा स्पीच देणारा सिंगर आहे इथे. आता हे जे तुम्हाला दिसतात हे काय आहेत? द साऊंड वेव्स. साऊंड वेव्स प्रोड्युस्ड थ्रू द सोर्स. या सोर्स पासून साऊंड वेव्स तयार होणार आहेत आणि ते ऑल डायरेक्शन मध्ये प्रपगेट होणार आहेत. काही साऊंड वेव्स डायरेक्ट लिस्नर कडे जाणार आहेत. दिस इज द डायरेक्ट साऊंड वेव्ह. दिस इज द डायरेक्ट साऊंड वेव्ह गोइंग टू द लिस्नर. तर लिस्नर कडे डायरेक्ट जाणार आहे हे दिलेले. आता त्याच्यानंतर हे जे आहेत बाकीचे हे सगळे साऊंड वेव्स काय होणार आहेत? रिफ्लेक्ट होणार आहेत आणि मग कोणाकडे जाणार आहेत? त्या लिस्नर कडे जाणार आहेत. म्हणजे इथं सिंगर असणार आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे? हा डायरेक्ट साऊंड वेव्ह आणि इथे कोण आहे? लिस्नर आहे. आणि इथं तुम्हाला काय लिहायचंय? हे काय आहेत सगळे? हे बघा, ही लाईन दिली आहे, ही लाईन दिली आहे. मग हे काय डिनोट करतात? तर रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. काय डिनोट करतात हे? रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. तर मल्टिपल रिफ्लेक्शन होणार आहे. इथं जाणार आहे, इथं रिफ्लेक्ट होणार आहे, परत इथं जाणार आहे, मग याच्याकडे जाणार आहे. मग असं मल्टिपल रिफ्लेक्शन काय होणार आहे? तो साऊंड लिस्नर पर्यंत पोहोचणार आहे. डायरेक्ट सुद्धा पोहोचणार आहे, पण अजूनही साऊंड कसा पोहोचणार आहे? मल्टिपल रिफ्लेक्शन सुद्धा पोहोचणार आहे. आता हे जर ऑडिटोरियम हॉलमध्ये जर हा प्रोग्राम सुरू असेल तर ऑडिटोरियम हॉलमध्ये फर्निचर असतं, काही भिंतींना प्लास्टर केलेलं असतं, पीओपी केलेलं असतं रूफला. त्याच्यानंतर कॉम्प्रेस्ड फायबर बोर्ड्सचा यूज केला जातो. साऊंड प्रूफ पॅनल बसवले जातात. म्हणजे म्हणून
जे मल्टिपल रिफ्लेक्शन आहे ते थोडंसं काय केलं जाणार आहे, अनवॉन्टेड साऊंड जो आहे मल्टिपल रिफ्लेक्शन न क्रिएट होणारं जे रिव्हर्बरेशन आहे ते रिड्यूस करता येणार आहे आणि क्लिअर साऊंड इज हर्ड टू द ऑडियन्स. त्याच्यानंतर विद्युत अपघटनी पदार्थ म्हणजे काय आणि त्यांचे वैशिष्ट्य. विद्युत अपघटनी म्हणजे काय, तर इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस. तर इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस म्हणजे काय असणार आहे, तर जे सबस्टन्सेस काय करणार आहेत, त्यांच्या ॲक्वियस सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास करतात त्यांना काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस. त्यांना काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस. द सबस्टन्सेस थ्रू विच काय होणार आहे, त्यांच्या ॲक्वियस सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास होतो त्याला काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस. आता इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस कोणते कोणते आहेत, तर जे काही ऍसिड्स आहेत, काही सॉल्ट्स आहेत ते इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस आहेत. बेसेस आहेत जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यावरती त्यांचं आयोनायझेशन होणार आहे, त्यांचं डिसॉसिएशन होणार आहे आणि डिसॉसिएट झाल्यामुळं काय होणार आहे, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट द अपोजिटली चार्ज्ड आयन्स मूव्ह टुवर्ड्स किंवा द चार्ज आयन्स मूव्ह टुवर्ड्स अपोजिटली चार्ज्ड इलेक्ट्रोड्स. त्यांना काय म्हटलंय, इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस. आता इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस हे सुद्धा तुम्ही त्यालाच आयोनिक कंपाऊंड्स असं म्हटलेलं आहे आणि ते तुम्ही लास्ट इयर मध्ये म्हणजे तेच आपल्याला रिव्हिजन आपण जी बघतोय ते इथं आहे. इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स कशाला म्हटलेलं आहे, द सबस्टन्सेस थ्रू विच from its aqueous solution electric current flows, it is called as electrolytic substance. Electrolytic substance चे examples कोणते आहेत, ऍसिड्स येतील, सल्फ्युरिक ऍसिड असेल, ऍसिड मध्ये सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्याचबरोबर अजूनही कोणते असणार आहेत, सम सॉल्ट्स, सोडियम क्लोराईड, जे कसे तयार झालेले आहेत, आयोनिक बॉन्ड मुळे तयार झालेले जे सबस्टन्सेस आहेत ते पण इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स येणार आहेत. मग आयोनिक कंपाऊंड्स मध्ये सोडियम क्लोराईड असेल, कॅल्शियम क्लोराईड असेल, त्याचबरोबर कॅल्शियम सल्फेट, कॉपर सल्फेट सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास होतो. म्हणजेच ते सगळे काय आहेत, इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस आहेत. आणि त्यांची वैशिष्ट्ये लिहा, काय आहेत त्यांची वैशिष्ट्ये, तर इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस व्हेन डिझॉल्व्ह इन वॉटर दे डिसॉसिएट, म्हणजेच त्यांचे आयन्स काय होणार आहेत, सेपरेट होणार आहेत. पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन्स त्यांचं सेपरेशन होणार आहे, त्यालाच म्हटलंय डिसॉसिएशन किंवा त्यालाच दुसरं नेम आहे आयोनायझेशन. अँड व्हेन इलेक्ट्रिक करंट passes through the solution, when electrodes are introduced in the solution and electric current is switch on, then current passes. जर आपण कीज ज्या आहेत त्या कीज ऑन केल्या तर काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट त्याच्यामधून पास होणार आहे. त्याच्यानंतर KOH इज, हा KOH या संयुगाचे नाव लिहा व रेणू वस्तुमानांक काढा. आता KOH म्हणजे काय आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. काय आहे हा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आणि त्याचं काय फाइंड करायचं आहे, तर मॉलिक्युलर मास फाइंड करायचं आहे. रेणू वस्तुमानांक म्हणजे काय, मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास फाइंड करायचं आहे तुम्हाला. आता KOH, आता हे मॉलिक्युलर मास कसं फाइंड करायचं असतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम दिलेलं आहे, किती आहे, 39. ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 16 आहे. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन 1 आहे. मग KOH मध्ये काय आहेत, 3 कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स कोणते आहेत, एक आहे पोटॅशियम, नंतर आहे ऑक्सिजन, त्याच्यानंतर आहे हायड्रोजन. हे झाले कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट ऑफ द कंपाऊंड. इथं लिहायचंय कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट ऑफ कंपाऊंड. त्याच्यानंतर काय असणार आहे, नंबर ऑफ ऍटम्स. या कंपाऊंड मध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती प्रेझेंट आहेत, तर प्रत्येकाचे 1 ऍटम्स प्रेझेंट आहेत. आता प्रत्येकाचं काय लिहायचंय तुम्हाला, ॲटॉमिक मास. प्रत्येकाचा ॲटॉमिक मास किती आहे, 39 आहे. त्याच्यानंतर 16 आहे, आणखीन हायड्रोजनचं 1 आहे. आता ॲटॉमिक मास, त्या कंपाऊंड मध्ये ॲटॉमिक मास काढायचंय तुम्हाला, मग ते किती येणार आहे, देअरफॉर आता इथं 1 into 39 म्हणजे येणार आहे 39. त्याच्यानंतर 1 into 16 म्हणजे येणार आहे 16 आणि 1 into
1. ऍटम्सची संख्या 1 आहे म्हणून इथं तुम्हाला सगळं तेच येतंय परत. जर इथं 2 ऑक्सिजन असते तर 2 × 16 32 आलं असतं. आणि आता इथं तुम्हाला काय लिहायचं आहे, मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास किती असणार आहे, ऍडिशन करायची. इथं लिहिता येईल तुम्हाला मॉलिक्युलर मास. देअरफॉर मॉलिक्युलर मास इज इक्वल टू ह्या ॲटॉमिक मासेसची काय करायची, ऍडिशन करायची. 9 + 6 किती येणार आहे, 15 + 1 16 कॅरी 1. 5 3 + 1 4 + 1 5 म्हणजे किती आलं त्याचं ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास ऑफ KOH इज 56 युनिट्स. अँड स्ट्रॉंग युनिट किंवा 56 युनिट्स म्हणायचं आहे. ॲटॉमिक मास त्याचं किती आलेलं आहे आपल्याला, 56 युनिट्स. लक्षात आलंय की जी काही युनिट टेस्ट आहे ती त्याचं मी इंग्लिशमध्ये कन्व्हर्शन करून फक्त पेपर देणार आहे. तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि तो पूर्ण सॉल्व इथं मी करून दाखवलेला आहे. सो थँक्यू स्टुडंट्स.